पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेमध्ये एक व्यक्ती या ठिकाणी फेमस झाला। खरं तर तो सुद्धाही सायकल प्रेमी आहे आणि पूर्ण सोशल मीडियावर आप्पा म्हणून हा व्यक्ती फेमस झालेला आहे। आपल्या सोबत ते ज्येष्ठ नागरिक आहेत। आप्पा, तुम्ही लय फेमस झालाय सायकल स्पर्धेमुळे। सायकल चालवतोच असे आपण पडत नाही कधीच। सायकल कधी पडलो नाही। मी 100 किलो वजन होतो सायकल अजून पण या स्पर्धेत तुम्ही सहभागी होणार होता, होऊन दिलं नाही। आता नको म्हणतात तर मला सोडून दिलं। साहेब म्हणले नको, आपलं बघा जा चक्कर मारून जा तुम्ही। बरं म्हणलं। पण तुम्हाला जर स्पर्धेत भाग घ्यायला लावला असतं तर घेतला असता का? मग त्यांच्या मागे गेलो असतो मी। जिंकला असता का, हरवला असता का? नाही त्याला हरव कसं नाही बरोबर हरवायचं नाही त्यांना। आप्पा, पण त्यांच्या सायकली पण लय महाग आहेत आणि जोरात पळतात। आपली सायकल पळाली असते का? आणि मग आपली पण सायकल तिकडे पळते। किती वर्ष झालं सायकल चालवतो? मला आता दुसरीला असं तेव्हापासून करतो मी। स्पर्धेत भाग घेतलेला का बाकीच्या सायकल स्पर्धेत? हा घेतलं, पण तिथं किती पहिले रस्ते नव्हते, आता रस्ते चांगले झाले। नंबर निघाला होता का? हा मग पहिलवान पण आहे तुम्ही म्हणे। हा कुस्त्या केलेच ना मी। मारून दाखवा बरं, एकदम ठोकून दाखवा। हे काय आप्पाचा विषयला आप्पा, पण ते बघितलं का परदेशातनी मोठमोठ्या सायकली घेऊन आलेले आहेत, आपल्यासारख्याला जमलं असतं का? अहो ते फक्त चालवायची म्हणलं तर होते सगळं, आपण पण चालवायला पाहिजे व्यवस्थित। पण भारी वाटतं ना बघायला। आणि मग एक नंबर वाटते। तुमचं वय किती आता? आता तसं नाही मला सांगू शकता, तुमच्या अंदाजाने बघा किती होते। पण सायकल चालवल्याने तब्येत चांगली राहते म्हणतात। हा तब्येत चांगली राहते। तुम्ही ह्या तरुण पोरांना काय सांगता? त्यांना म्हणलं उलट तुम्ही चालवायला पाहिजे। तिथे इथून इथपर्यंत गेलं तर गाडी पाय म्हणतात, कसं व्हायचं? तुम्ही चालवली पाहिजे। पण आताची बरीचशी तरुण आहे ना, सगळी नशेली दारुडी झालेली आहेत। काय ते काय उपयोग नाही, काय ना, चांगलं व्हायला पाहिजे। सायकल चालवली मग आता आजचा शेवटचा दिवस आहे, आज पण तुम्ही सायकल घेऊन मागे जाणार का त्यांच्या मागे जाणार ना? जाऊ शकतो आपण। तुमचं नाव सांगा आता शेवट। बाळू हिरमन जाऊन जाळे मारुंजी हे मारुंजी। तर हे आप्पा आहेत आणि हे या सायकल टूरमध्ये आपल्याला फेमस झालेले पाहायला मिळतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सायकल चालवल्याने आरोग्य हे चांगलं राहतं आणि प्रत्येकाने ही सायकल चालवली पाहिजे। हाच आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सर, निलेश करमरे, जी मीडिया, पुणे।